नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्रहो, आज एका नवीन विषयावर बोलणार आहे. विषयाचं नाव आहे देशातील नाराज तरुणांनी बनवला एक नवीन पक्ष. म्हणजे आज देशातील जे नाराज बेरोजगार जे तरुण आहेत त्यांनी एका नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. बघा मित्रहो, कॉकरोच असं या पक्षाचं कॉकरोच नाव का पडलं, तर देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांनी भारतातील तरुणांना कॉकरोचची उपमा दिली होती. म्हणजे भारतातील तरुण हे कॉकरोचसारखे झुरळासारखे आहेत आणि ते आपले मतं सोशल मीडिया किंवा इकडे राग आपला व्यक्त करतात, असे आपले देशातले तरुण आहेत. अशी त्यांनी जी उपमा दिली होती त्यातूनच या पक्षाच्या नावाची म्हणजे निर्मिती झाली. ही कॉकरोच जनता पार्टी आहे. या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आहेत. ते अमेरिकेत राहतात. त्यांचं वय 30 वर्ष. म्हणजे हा तसा तरुणच आहे आणि तो अमेरिकेत राहून आपल्या या पक्षाची त्यांनी स्थापना केली आहे. यांनी त्याची वेबसाईट बनवली आहे, परत ट्विटर अकाउंट, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे सोशल मीडियावर त्यांनी आपल्या पार्टीचा प्रचार केला आहे. म्हणजे जे तरुण त्याच्या पक्षात सहभागी होण्याची काही अटी आहेत. म्हणजे तुम्ही बेरोजगार असला पाहिजे, परत तुम्ही आळशी असला पाहिजे, अशा काय, आणि परत तुम्हाला सोशल मीडिया वापरता आला पाहिजे, अशा त्याच्या अटी आहेत. आता हे तर सगळं बरेचसे तरुण करतातच. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात ज्यांना सामील व्हायचं ते होऊ शकतात. आणि ज्या व्यवस्थेवर नाराज आहेत त्यांनी या पक्षात सामील व्हायला हरकत नाही. कारण आज अनेक तरुण हे सरकारच्या व्यवस्थेवर नाराज आहेत. महागाई, बेरोजगारी याला कंटाळलेले आहेत. त्यांनी यांच्या पक्षात सामील व्हायला हरकत नाही. फक्त 4 ते 5 दिवसात त्यांची फॉलोअरची संख्या हे काही मिलियनमध्ये गेलेली आहे. आणि BJPच्या सोशल मीडिया अकाउंट आहे, म्हणजे ट्विटर, फेसबुक, त्यांना जे फॉलोअर नाहीत तेवढे त्यांना यांच्या पक्षाला जास्त मिळालेले आहेत. आणि ही यांची लोकप्रियता बघून जे BJPच्या काही लोकांना ते आवडले नाही, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे ट्विटर अकाउंट बंद केलं आहे. परंतु लोकशाहीत तुम्ही विरोधकांचा आवाज फार काळ दाबून ठेवू शकत नाही. ते आज नाही उद्या आवाज करणारच, हे सरकारला समजलं पाहिजे. त्यांचा आवाज तुम्ही किती दाबणार? लोकशाही आहे, ही राजेशाही थोडी आहे की राजा म्हणेल तेच खरं आहे. लोकांचा आवाज तुम्ही फार काळ दाबू शकत नाही. कारण तरुण आहेत ते नाराज झालेले आहेत आणि तुम्ही त्यांना झुरळ म्हणताय, म्हणजे ही त्यांचा अपमानच आहे तसं बघायला गेलं तर. आता हे जे झुरळं आहेत ही तुम्हाला निवडणुकीत देखील हरू शकतात. परंतु आता निवडणूक आयोगावर पण तुमचा दबाव आहे, त्याच्यामुळे ते शक्य होत नाही. म्हणून आता उद्या तरुण रस्त्यावर देखील उतरू शकतात. त्याच्यामुळे BJPवाल्यांनी त्यांचं ट्विटर अकाउंट बंद करणं चुकीचं आहे. आता बघूया पुढे काय होतं यांच्या पार्टीचं, ते कितपत काय लढतात आणि काय करतात ते आपण त्या विषयावर लक्ष ठेवून राहू. धन्यवाद मित्रांनो. आता आपण पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू. मी तुम्हाला या विषयाचे अपडेट देत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.